दिवचल बोड्ड्या वाठारांत सिया कॉम्प्लेक्सान एका फ्लॅटान उज्यान धुमाकूळ घातलो। चड प्रमाणांत उजो लागिल्ल्यान एक रूम पुरायपणान काबार जाल्ल्याची माहिती मेळ्ळ्या। उजो पालोवपी दळान वेळार घडणूक थळार पावन उजो नियंत्रणांत हाडपाक येस मेळयले। आज सकाळी हांव 7:20 कंपनीच्या गाडयेन कामार म्हापसाक गेल्लो। आमकां कंपनीची बस आसता 7:20 सारकें पावले। मागीर एक 8:30 सुमार आमकां शेजारी आहा गिरीश राव ताजो एक फोन येयलो, तुमच्या घरा थोडो धुंवर येता। मागीर 8:30 सुमार हांव रोखडो एक मातशी फॉर्मेलिटीज करून कंपनींतली भायर सरलो एका फ्रेंडाची गाडी घेवन। पावता म्हणून आतां म्हाका 45 मिनट सुमार लागले। 9:30 सारको पावलो। मागीर दार ओपन करून पळयलें धुंवर येयलो खूब। मागीर ते धुंवर पळोवन हांवें पयलींच फायर ब्रिगेडाक फोन केलो। एक 10 मिनटां सुमार फायर ब्रिगेड पावली आनी तो उजो व्हडलो स्टार्ट जालो। व्हडलो स्टार्ट जाता म्हणजे पालयता म्हणजे ऑलमोस्ट अर्द्या वराच्या वयर मायज लागलो आनी सगळें पालोवन जाल्या उपरांत ही कंडिशन आसा ती रूम तुमच्या फुड्यातूच आहा। सगळे कबड आमचे थोडे कॅश गोल्ड सगळें ऑलमोस्ट मेळ जालो सगळें। काय कळ्ळें ना कितले गेला। 9:45 कॉल येयले की हांगा धुंवर येता म्हणून चिकल प्युअर वेज रेस्टॉरंटाचे कडेन उजो लागला आनी आमी रोखडेच टर्न आवट केलो भितरच्यान। हांगा येता जाल्यार डोर ओपन आसले रोखडेच आमी स्टार्ट केले फायर फायटींग आनी उजो इतलो वाडलो की त्या कारणान आमकां दुसरी गाडी हाडची पडली। भांगार थोडे गेला तेजे आनी कॅश कितें एक लाख आसलो बोनस स्टेटमेंट ना शॉर्ट सर्किटींग म्हणून आमी इन्वेस्ट करूं शकना। म्हणजे कशें आहा थंय आमी जेन्ना पावले तेन्ना ऑलरेडी तेंचो डोर ओपन आसलो आनी इतलो स्मोक आसलो की आमकां एंट्री करपाक व्हेरी डिफिकल्ट जातालो प्रॉब्लम। मागीर आमचे जे कलीग आहा सगळे तेंका कितले परत स्टाफ आहा आमचे प्रवीण तेन्ना सगळ्यांनी इतले स्टाफ हे करून आमी BSL इतले स्मोक आसलो की आमकां BSL यूज करचो पडलो आनी ते BSL यूज करून आमी भितर एंट्री मारली आनी जाता तितलो उजो कंट्रोल करपाचो प्रयत्न केलो। हेतून एक रूम काय दोन कितक्या रूमांक लागला? तेतून एक रूम आसा आनी त्या रुमान आमकां अशें निदर्शनाक येयलें की त्या रुमान तेंचो देवारोय आसलो कित्याक ते देवघर आसलें। मे बी ते रिजन सांगूं शकना कित्याक शॉर्ट सर्कीट ते कितें आनी कितें केल्लें म्हणजे देवाक दिवो लायलो कितें, पूण आमकां थंय निदर्शनाक येयलां की त्या रुमान देवारो आसलो। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकर आनी सानिका नागवेकर। परत परत संरचनात्मक घडणुको घडिल्ल्यान सुरक्षेचो हुस्को उप्राशिल्ल्यान दक्षिण गोंयच्या जिल्लोधिकाऱ्यान मडगांव बाजारांतल्या डायस इमारतीचो धोकादायक भाग मोडपाचो आदेश दिलो। PWDच्या तांत्रीक तपासणी अहवाला उपरांत पावसाळ्याच्या मोसमान ही कारवाय प्रतिबंधात्मक आसा अशें अधिकाऱ्यांनी सांगले। पूण फकत कांय भाग मोडलो म्हण जातले? वाठारांत आशिल्ल्या पोरण्या इमारतींचें कितें? लोकांक प्रस्न पडला। नांव दत्तपती आतां आमी आसात ते मडगांव जे मार्केट आसा मडगांव मार्केटां आसात आनी आमच्या फाटल्यान ती बिल्डींग दिश्टी पडटा। ह्या बिल्डिंगेचे 6 म्हयने पयलीं जो स्लॅब आसा वो पडलो, जो जिनाचो पार्ट आसा वयर चडटा
तो पडलो आणि हेजे खातीर ही बिल्डींग जी आसा ही अनसेफ आसली आणि तेज नंतर जेन्ना तो पडलो तेज वेळार एक गाडी डॅमेज केली तेणी बायकूय डॅमेज केल्यो आनीक एक मनशाचे पडून एक बायक इंजर्डूय जाल्ली आनीक ते जातर एक तेज नंतर आनी एक फावट पडलो आनी आज सद्याक जे सावथ गोवाची कलेक्टर आसा हेणे आज पयर एक लताकडे बिल्डींग सद्या पार्ट जिना पार्ट आसा तो उडयलो आज राती ह्या बिल्डिंगेचो पार्ट आसा तो उडयलो आतां आमी म्हणटात की पार्ट ओडून जो जिना उडयल्यार प्रॉब्लेम सॉल्व जातले ती बिल्डींग सेफ आसतली आनी फाल्यां कदाचित जर दुसरो पार्ट कितें पडलो जाल्यार रिस्पॉन्सिबल कोण आसतलो तेका आतां तुमी पळयतात की हें मार्केट येद व्हडलें आनी भव्य मार्केटांत जर अशें जालें फाल्यां कोणाचेर पडलें जाल्यार रिस्पॉन्सिबल ही रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतना. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार. The latest SRS bulletin shows Goa has one of the country's lowest birth rates and the second lowest natural population growth. But there's another side to the story. Goa is also among India's safest states for newborns, with only one of the lowest infant mortality rates in the country. According to the latest sample registration system bulletin, Goa's birth rate stands at just 10.7 per thousand people, far below India's national average of 18.3. Only Kerala is in the same low zone among states. Goa's natural growth rate is also the second lowest in the country at 4.2 compared to the national average of nearly 12. Simply put, fewer babies are being born and population growth in Goa is slowing fast. But while Goa is seeing fewer births, the state is scoring high where it matters most. Saving newborn lives, Goa has recorded India's second lowest infant mortality rate among all states. Just 7 infant deaths per 1,000 live births were recorded, dramatically lower than the national average of 24. That means babies born in Goa today have a far better chance of survival compared to most parts of the country. The data also shows Goa's healthcare system performing strongly for both boys and girls, with the infant mortality rate remaining equal at 7 for both genders. Experts say better healthcare access, higher literacy, urbanization and changing lifestyles may be contributing to both trends. Smaller families but healthier newborns. Goa's message seems clear. Fewer cradles but stronger chances of survival inside them. Across India, states like Uttar Pradesh, Madhya Pradesh and Chhattisgarh continue to report high infant mortality rates, exposing major healthcare gaps. Goa meanwhile stands at the opposite end of the chart, low population growth but high infant survival, a tiny state with a big demographic story. Lindsay Menezes and Sanika Nagwekar for Goa 365. ओबीसी कल्याण खातें मंत्रालय स्थापन करपाची गरज आसा, जाका लागून ओबीसी लोकांक खातीर अर्थसंकल्पाची तरतूद करची पडटली. मंडळ आयोगान लेगीत हाचे पयलीं ओबीसी कल्याण मंत्रालयाची शिफारस केल्ली. ओबीसी महासंघान पत्रकार परिशदेन सांगले. 30 एप्रिल 2025 भारत सरकारान जेन्ना ओबीसीचो डिमांड भारतभर वाडपाक लागलो कास्ट सेन्ससाक, कॅबिनेटान डिसिजन घेतलें की आमी कास्ट सेन्सस करतात म्हणून. ओबीसी 3743 जाती भारतभर खुश जाल्यो. आता आमचे कास्ट सेन्सस जातले म्हणून 1931 नंतर
22 जानेवारी 2026 भारत सरकारान गॅझेट काढले, पण गॅझेटान किती म्हणले SC ST हाऊस होल्ड जे आसा, मुख्य जे कोण आसा घरचे, ती जनगणना जातली म्हणून हे ओबीसी निग्लेक्ट केले. ओबीसीची मागणी आसा, राष्ट्रीय ओबीसी महासंघ 23 मार्च 2026 धरणे धरले जंतर मंतराचेर की ओबीसीचो आस्पाव हे कास्ट सेन्ससाक जावचो म्हणून. आता ऑलरेडी घराची जनगणना सुरू जाल्या. पार्लमेंटान भारत सरकारान रिप्लाय दिला, आम्ही ओबीसी जनगणना करिना म्हणून आम्ही करताले म्हणून, पण रिकॉर्डाचेर अजून ते काय येवना. मे 26 घराची जनगणना आणि फुडली फेब्रुवारी 27 कास्ट सेन्सस जावपाची डिसिजन गव्हर्मेंटान घेतला. त्या खातीर गव्हर्मेंटान एक पेपर रिलीज केला, तेका 32 कॉलम आसा. त्या 32 कॉलमान 13वो जो सिरियल नंबर आहा कास्ट सेन्ससाचो तो SC आणि ST म्हणला आणि अदर्स म्हणला, पण ओबीसी परत भारत सरकारान अदर्सांक दवरला. मागता भारत सरकारा कडेन की जे 1931 नंतर कास्ट सेन्सस जावना तेन्ना 52% आशिल्ले, आणि ते बेजीचेर जेन्ना मंडल कमिशन अपॉइंट केल्लें, विंदेश्वरी प्रसाद मंडलाक तेचो चेअरमॅन केल्लो, तेणे जे 52% रिप्रेझेंटेशन ओबीसी रिकमेंड केल्लें तें सुप्रीम कोर्टान चॅलेंज जालें, आणि सुप्रीम कोर्टान जजमेंट दिलो. 1980 जे मंडलाचो रिपोर्ट आसलो तेजेर 52% ना 27% दिवे म्हणून, कित्याक 50% सिली क्रॉस जातले म्हणून. सुप्रीम कोर्ट सगळ्या देशातले हायकोर्ट सदांच मागतात, मध्य प्रदेशात 13% रिझर्वेशन आसा तांकां कास्ट सेन्सस मागता, सुप्रीम कोर्ट कास्ट सेन्सस मागता. भारत सरकारान एकदांचे ओबीसीचे बाकीच्या बरोबर कास्ट सेन्सस करून एका पूर्णविराम दिवपाक जाय. ओबीसी हो भारताचो 52% वोटर, टॅक्स पेयर, सगळ्यांत कामगार वर्ग, म्हणजे तांकां निग्लेक्ट करपाक जायना. त्याच बरोबर गोंयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन आमची वेगवेगळी मागणी आशिल्ली. 23 मागण्यांक ही एक मागणी आशिल्ली, जशे बिहारान केला तशी कास्ट सर्वे करची. जर कास्ट सर्वे ना जाल्यार लोकांचे ते जिवनमान कशें आसा, लोक ते कशे जगता, तेंची घरां कशी आसा, तेंचे लोक भुरग्यांचे शिक्षण अर्द्यार कित्याक उरलें, तेंची हेल्थ फॅसिलिटीज कितें आसा, तो सगळो डाटा येता. 30,000 कोटी जे गोंय सरकाराची बजेट आसा तितून डायरेक्टली ओबीसी कांयच दिना, ओबीसी कांयच मेळना, हायेस्ट टॅक्स पेयर आसून सुद्दां. म्हणून कास्ट सेन्सस गरजेचें आसा. एक तर भारत सरकारान कास्ट सेन्सस करचें म्हणून हांव मागतां. गोंयची ज्यो 19 ओबीसी कम्युनिटी आसात, गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, गौतमी गांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. गोंयांतले एक आगळे देवूळ दर वर्सा फकत 1 म्हयनो उदका पोंदांतल्यान भायर सरता. भाविकांक आणि पर्यटकांक सारकेच आकर्षित करतात. साळावली धरणाच्या कोणिल्ल्या उदकाक लागून सांगेच्या कुर्डी गांवांतले इतिहासीक श्री सोमेश्वर देवूळ सुमार 11 म्हयने बुडून उरता. पूण मे म्हयन्यान उदकाची पातळी उणी जातकच हे देवूळ आणि ताचे कडेन वचपी रस्तो परतून वयर सरता. खूब तेंपान म्हणल्यार अशें वर्सां हे देवूळ बुडलेलें आसता, उदकान बुडलेलें आसता. कितले वर्सां जालीं म्हळ्यार आतां हे मे म्हयन्याकूच तें देवूळ ओपन आसता. तेजी फक्त ती वयले ते शेप्पर आसा दिश्टी पडटा. आमकां खबर नासलें, आमचे खंय सोयऱ्यान सांगलें हांगा देवळाची भेट घेवपाक कशी या आमी म्हणून. हांव येतालो वर्सां अंदू परत पावलो तेजे कडेन. हांगा पयल्या कितें हांगा कोण दर्या वचून न्हांवपाक वयता आनी खंय वयता, आमकां हें पयलें ही वातावरण बरी शांतीदाय बरी हें आसा. हांगा बरें थंड दिसता, जिवा पसून येयलें जाल्यार भूक सुद्दां लागना, इतली बरें हांगा हें वातावरण आसा. नमस्कार, आम्ही सगळे लुपिनमध्ये काम करतोय. आम्ही थोडे सोलापूरचे, थोडे सांगलीचे, साताऱ्याचे. आम्ही रील बघताना असाच विचार केला की म्हणजे ह्या संडेला कुठं जायचं. मग ही मंदिर आम्हाला असं कळालं की म्हणजे जास्त करून हे पाण्यात असते, फक्त एप्रिल आणि मेच्या महिन्यात हे उघडं असते. आम्ही तसं पण म्हणजे आम्ही हिंदू असल्यामुळे महादेवाचे भक्त होतो. मग आम्ही ठरवलं की इकडे जाऊया. आणि यायचा रस्ता काय तसा अवघड नाही आहे, सोपाच आहे. म्हणजे बाईक तुमची येऊ शकते आणि व्हिजिट दिलंच पाहिजे, कारण थंडगार वातावरण आहे, सगळं चांगलं आहे. आणि गोव्यामध्ये म्हणजे मेन म्हणजे
कॅथलिक जास्त असल्यामुळे आणि हे हिंदू मंदिर असल्यामुळे अवश्य भेट दिली पाहिजे आणि मंदिराचा अनुभव पण चांगला आहे. आणि नेक्स्ट संडे आमचा प्लॅन आहे की अजून थोड्या मित्रांना घेऊन येऊया. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि अरुण नाईक.